हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी इथे गावरान मटण रस्सा बनवणार आहे. सर्वप्रथम मी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे. मटण घेताना तुम्ही मांडी, चॉप्स आणि कलेजी असं घ्या आणि त्याला एकदा दोनदा फक्त धुवून घ्या. जास्त धुवू नका, त्याची चव जाते. इथे मी 3-4 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, आलं घेतलं आहे आणि लसूण घेतलेला आहे. इथे मी पहिले सर्वप्रथम आलं सोलून घेते. आलं सोलून झालं की मी इथे जाळी घेतलेली आहे आणि या जाळीवरती मी कांदा, टोमॅटो, खोबरं आणि अख्खा लसूण टाकून घेणार आहे. हे थोडीशी गावाकडची पद्धत आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या मटणाला थोडासा स्मोकी फ्लेवर भेटेल. जसं आपण चुलीमध्ये गावाकडे जसं चुलीमध्ये डायरेक्ट कांदा टाकतात, तशाच प्रकारे याला पण एक छान चव भेटेल. आणि कोथिंबीर घ्या, थोडंसं आलं घ्या. जोपर्यंत आपलं कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण हे सगळं भाजून होतं आहे तोपर्यंत आपण अद्रक आणि कोथिंबीर चिरून घेऊया. याला छान खरपूस भाजून घ्या. कुकरमध्ये मी तेल टाकून त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण टाकलेलं आहे. मटणमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची आहे. चांगलं मिक्स करून घ्या आणि कुकर लावून घ्या. त्याला आपण छान 3-4 शिट्ट्या द्या, जेणेकरून मटण आपलं छान मऊ होईल. आता हे कांदा, टोमॅटो हे जे काही घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. मिक्सरमध्ये टाकायचा आहे. तर थोडंसं चॉप करून घ्या, जेणेकरून आपलं मसाला लवकर मिक्स होईल आणि बारीक होईल. मिक्सरमध्ये हे सर्व टाका, कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण. आणि यामध्ये मी सुकी लाल मिरची घेतलेली आहे. कोथिंबीर टाका. अजून यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे. जिरं टाकून त्याच्यामध्ये थोडंसं धने पण टाका आणि याचं छान आपल्याला एक मसाला मिक्सचर करून घ्यायचा आहे. बारीक करून घ्या, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तसं. आपला मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान बारीक झालेला आहे. आपल्या शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा. आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो केलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. याला छान मिक्स करून घ्या, जोपर्यंत त्याला छान तेल सुटत नाही. थोडं थोडं गरम पाणी टाकून, मीठ टाकून आपल्याला ते हलवत राहायचं आहे, जेणेकरून ना त्याला तेल सुटेल. यामध्ये मी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद टाकलेली आहे. आता याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त परतवून घ्या. बघा आपलं मटण किती छान झालेलं आहे. यामध्ये फक्त मटण, जे काय मटण आहे शिजलेलं ते टाका. सूप लगेच टाकू नका. त्याला मस्त पूर्ण हलवून घ्या, जेणेकरून आपला मसाला पूर्ण मटणामध्ये त्याचं टेस्ट येईल. तुम्हाला दिसत असेल तेल सुटलं आहे छान. आता याच्यामध्ये आपलं मटणचं सूप टाका. मटणचं सूप छान तरी येऊस तोपर्यंत त्याला उकळू द्या. आता मी इथे काय केलेलं आहे, मी ना बाजरीचं पीठ घेतलेलं आहे
आणि त्याला छान त्याच्यामध्ये रस्सा टाकून पूर्ण मिक्स केलेला आहे. तुम्ही एकदा हे करून बघा. बाजरीच्या पिठाने एक वेगळी चव येते मटणाच्या रश्श्याला. त्या नक्की करून बघा. मी हे मटण मांड्यासोबत दिलं आहे.